तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असं म्हणाले होते की योग्य वेळ येऊ द्या, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. निवडणुकीच्या आधी ह्याच मुख्यमंत्री महोदयांनी निवडणूक जिंकण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 करू, असं 3 वेळा ते म्हणाले होते. निवडणूक जिंकल्यानंतर ते आणि त्यांच्या बरोबर असणारे दोन्ही उपमुख्यमंत्री हे आश्वासन विसरून गेले की शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायचा आहे. योग्य वेळी उद्या. आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा आकार माजलेला आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्हे ह्या पावसाने बाधित झालेले आहेत. जवळजवळ 26,03,000 हेक्टर पिकाचं नुकसान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं झालंय. 70 लाख शेतकरी आज उघड्यावर आलेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. मग कोणती वेळ यायला पाहिजे? आता हीच ती वेळ आहे कर्जमाफी द्यायची. फडणवीस साहेब, हीच ती वेळ आहे 7-12 कोरा 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 करायची. गेले 10 दिवस झालं पाऊस पडतोय. मराठवाडा असेल, सोलापूर जिल्हा असेल, अगदी बीड, जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी रस्त्यावर आलाय. तुमची मदत तर पोहोचलीच नाही, पण आज कुठेतरी हेलिकॉप्टरनी हे सगळे सत्ताधारी मंत्री फिरत आहेत. खरं तर त्यांनी चिखलात उतरायला पाहिजे. गेली 10 दिवस झालं सतत धार लागली. गेले 130 वर्षात पाऊस झाला नाही एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झालाय. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लेकरांची पाटी पुस्तकं वाहून गेली आहेत. जेवढं कमवलं होतं ते सगळं गेलेलं आहे. आणि नुसते आश्वासनं दिली जात आहेत की आम्ही तुम्हाला मदत करू मदत करू मदत करू. मदत कधी करणार? कसले पंचनामे करणार आहात? ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे. कारण पंचनामे कधी करणार? दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीची पंती तरी ह्या शेतकऱ्यांच्या घरात पेटणार आहे का? दिवाळीचा दिवा तरी लागणार आहे का? दसरा तरी त्याला साजरा करता येणार आहे का? नुसती मदत करूचं आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या आधी पण दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू. आता तुम्ही असं म्हणाला की वेळ यायला पाहिजे, योग्य वेळी ती करू. देवेंद्रजी फडणवीस साहेब, हीच ती वेळ आहे. कारण आता फक्त शेतीचं नुकसान नाही झालेलं, त्या शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे. त्याची डाळी तुरडाळ गेलेली आहे, त्याचं ऊस गेलेलं आहे, त्याचं सोयाबीन गेलेलं आहे, त्याचं जेवढं पीक त्यानं उभं केलं होतं ते सगळं गेलेलं आहे. एवढंच नाही झालं, फडणवीस साहेब आणि या सत्तेत बसलेलं भाजप सरकार आणि त्याचे 2 उपमुख्यमंत्री की जे आता दौरा करायला निघाले तितक्या दिवसानंतर त्यांना एवढंच सांगायचं की फक्त शेतीचं नुकसान नाही झालेलं, तर ह्या पावसामुळं, ह्या आसमानी संकटामुळं शेतकऱ्याच्या शेत जमिनीतली माती वाहून गेली आहे, खरवडून गेलेली आहे. 1 एकर जर शेती पुन्हा जर ती शेतीमध्ये सुपीक करायची असेल तर 5 लाख शेतकऱ्याचा खर्च येतो. तुम्ही कसली तुटपुंजी मदत करताय? NDRFचे जे नियम आणि त्याच्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला अडकवणार. तुमच्या अटी काय सांगतात की जिऱ्यात जर असेल तर 7,500, बागायत शेतीला तुम्ही देताय 17,000 आणि फळबागेला 22,000. आता जेव्हा एक बाग निघून जाते 1 एकरातली तर 5 लाख रुपये लागतात. 1 एकर ऊस उभा करायला 5 लाख रुपये लागतात. तुमची हे नियम आणि तुमच्या ह्या अटी याच्यामध्ये शेतकऱ्यांना अडकू नका. अधिकारी पण अजून पंचनामा करायला पोहोचले नाहीत. त्यामुळे सरसकट तुम्हाला कर्जमाफी तर द्यावीच लागेल आणि हा ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल. आता काहीतरी उपमुख्यमंत्र्यांनी मदत पाठवलेली आहे त्यांची वैयक्तिक पक्षाकडून, पण इतका खोटेपणा की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात एकनाथ शिंदे साहेब आणि तुम्ही जे ट्रक पाठवलीत मदतीचे त्याच्यामध्ये काहीतरी तांदूळ, काही गहू, तेल आणि अंतरून पांघरून दिलंय आणि त्याच्यावर तुमचे फोटो टाकलेत. तिथल्या पालकमंत्र्याचे फोटो, प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो. म्हणजे माणूस दुःखात असताना, शेतकरी दुःखात असताना तुम्ही तिथेही राजकारण करताय. जनता बघते, इथले शेतकरी बघतायत. फडणवीस साहेब, आता तरी शब्दाला जागा. तुमच्या कोट्यावधी जाहिराती, कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये आल्यात. कोट्यावधी रुपये खर्च केले फक्त जाहिरात करण्यासाठी. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुम्ही नतमस्तक होताय आणि स्वतःला देवा भाऊ म्हणताय. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये असं त्यांचं धोरण होतं. आणि आज तुमच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. आज तुमच्या राज्यामध्ये एवढं आसमानी संकट आलेलं असताना तुम्ही 10 दिवस झालं शेतकऱ्यांकडे फिरकत सुद्धा नाही, नुसती आश्वासनं देताय. आणि म्हणून तुम्ही जो शब्द दिला होता तो पहिला शब्द तुम्ही पाळला नाही. निवडणुकीच्या आधी तुम्ही म्हणाला होता की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 करेन.
राहू द्या. आता फक्त तुम्ही असंही म्हणाला होता निवडणूक जिंकल्या योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू. हीच ती योग्य वेळ आहे. आज शेतकरी रस्त्यावर आलाय, उद्ध्वस्त झालाय, त्याची लेकरं बाळ, त्याचं घरदार, त्यानं जे संसार उभा केला होता तो सगळा रस्त्यावर आलेला आहे. आज त्याच्या डोळ्यात अश्रू आहे. हीच वेळ आहे त्याचे अश्रू पुसण्याचे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब हीच वेळ आहे त्याच्या 7 बोरा कोरा करण्याची.